ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मागील काही दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 100 कोटी प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे। त्यातच बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत। अनिल देशमुख यांच्याकडे त्यांच्या पीए मार्फत पैसे जात होते याचे पुरावे सुद्धा सीबीआय कडे आहेत। सचिन वाझे यांनी स्वतः पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना 100 कोटी वसुलीची माहिती आणि पुरावे दिले आहेत। या प्रकरणी सचिन वाझे यांनी या प्रकरणी नार्को चाचणीसाठी सुद्धा तयार आहे असं सांगितल्यानं या प्रकरणाला आता नवीन वळण लागलंय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्या पीए मार्फत पैसे घेत होते असा धक्कादायक खुलासा सचिन वाझे यांनी केला। या संदर्भात सीबीआय कडे सबळ पुरावे असून माझी नार्को चाचणी करण्यात यावी असं देखील सचिन वाझे म्हणाले। त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ही देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे। पुण्यातील आरोपी असलेले सचिन वाझे यांना हाताशी धरून फडणवीस यांनी नवीन चाल खेळली आहे। मात्र सचिन वाझेंवर विश्वास ठेवता येणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय असं म्हणत अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर टीका केली आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आता भाजपच्या 3 आमदारांनी थेट अंतरवाली सराटीत धडक मारली आहे। शिंदेंच्या एका शिलेदाराचीही या भेटीत हजेरी आहे। आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्यासह जालन्यातील काही आमदारही जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत। मनोज जरांगे यांच्या 7 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे। आज सकाळी पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली। त्यांच्या भेटीत मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता यासह आदी विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे। ठाकरे यांच्या भेटीनंतर काही वेळातच वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। या भेटीचे कारण अजूनही समोर आलेले नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वी मुंबईत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलाय। मी ढेकणाला आव्हान देत नाही, ढेकणाला बोटानं चिरडलं जातं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे। गृहमंत्री अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज असल्याचीही टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। देशाचे गृहमंत्री अमित शाह अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुण्यातील मेळाव्यातून अमित शहांवर केली आहे। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले। उद्धव ठाकरे हे हताश निराश झाले आहेत, त्यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय अशी टीका फडणवीसांनी केली। आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे त्यांनी दाखवून दिलंय असं प्रत्युत्तर देखील फडणवीसांनी दिलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात एक मूळ अमेरिकन महिला साखळ दंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती। आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याचे बोललं जाते। मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत या महिलेने स्वतःहून हा प्रकार करून समाजासह पोलीस आणि आरोग्य यंत्रणेची झोपच उडवून देण्याचा प्रयत्न केल्याचे एकंदर तपासामधील बाबींवरून पुढे आले आहे। मात्र सिंधुदुर्ग पोलिसांनी याबाबत अद्याप काही स्पष्ट केले नसून सदर महिलेवर सध्या रत्नागिरी येथील शासकीय मानसोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील सत्तेत सामील होण्याआधी वेश बदलून दिल्लीला जात होते। त्यांनी नाव बदलून विमानाने प्रवास केल्याच्या चर्चा राज्यात सुरू झाल्या। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। यामध्ये सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये अजित पवार आले होते त्यांची आणि दिल्लीतल्या पत्रकारांची अनौपचारिक चर्चा देखील झाली आणि यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या चर्चेबाबत उल्लेख केलाय। या व्हिडिओ सोबत शरद पवार गटाने हम तो डुबेंगे ही दादा तुम्हें भी ले डुबेंगे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा अशा पद्धतीचं कॅप्शन देखील दिलंय।
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा आज 3 ऑगस्ट रोजी पुण्यातील स्वारगेट परिसरात आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्याला पुण्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। या मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संबोधित केले। यावेळी बोलताना त्यांनी औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात खोदली, तशीच भाजपची कबर महाराष्ट्रात खोदली जाईल असा घणाघात यावेळी बोलताना केलाय। राज्यात मराठा आरक्षण वर्सेस ओबीसी आरक्षणाचा वाद आता वेगळ्याच वळणावर दिसून येत आहे। मनोज जरांगेंच्या वाढदिवसाला करोडो रुपयांच्या जाहिराती वर्तमानपत्रात दिसल्या। यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून असा सवाल ओबीसी आरक्षण आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलाय। विधानसभेला उमेदवार उभे करण्याची जरांगेंची धमक नाही, त्यांचं सर्व नियोजन स्क्रिप्टेड आहे असं म्हणत त्यांनी जालन्यातून पुन्हा एकदा जरांगेवर निशाणा साधलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार।